संधी मिळाली आहे, काय करणार पुढे तुम्ही जिंकून आले तर, आणि काय विचार आहे वॉर्डसाठी? या वॉर्डसाठी पहिलं तर नागरिकांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यासाठीच नगरसेविका निवडली जाते. आणि इकडे या वॉर्डमध्ये अशी नागरिकांची सेवा आजपर्यंत झाली नाहीये. त्याच्यामुळे त्यांचे पाण्याचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, जे ड्रेनेज वगैरेचे प्रॉब्लेम आहेत, मुलांच्या शाळेत, ग्राउंड याचे जे प्रॉब्लेम आहेत त्याचे ते सर्व मी सॉल्व्ह करेन. आणि आपल्या एरियामध्ये अभ्यासिका नाही, जे लोकांना इथून बाहेर जावं लागतं, दुसऱ्या वॉर्ड मध्ये जावं लागतं, की त्याच्यामुळे स्टडीज करावे लागतात. म्हणजे मी स्वतः सुद्धा पर्सनली बाहेरच्या वॉर्ड मध्ये जाऊन अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे स्टडी, शौचालय, सार्वजनिक शौचालय ह्या सर्व गोष्टी म्हणजे तुम्ही असं सांगतायत की इथं काही सुविधा आहे नाही, काही सुविधा नाही भेटल्यामुळे बाहेर जावं लागतं इथच्या मुलांना, तर त्यासाठी ही सुविधा तुम्ही देणार ॲज अ यंगस्टर? हो, अभ्यासिकाची सुविधा तरी खूप महत्वाची वाटते मला सध्या. कारण आताच्या पिढीला थोडं घरात आपल्या काही काम असेल तर मग बाहेर जाऊन स्टडीज करावेच लागतात. लायब्ररी जवळच्या जवळ असेल तर मुलं जास्त वेळ टाइम स्पेंड करतील, अभ्यास पण नीट होईल, जेवण सर्व व्यवस्थित टाइम टू टाइम होईल. काय अपील करणार पब्लिकशी की का आता युतीमध्ये आहे दोघं, तर का निवडून आले पाहिजे, काय अपील करणार? तुम्हाला काय वाटते याचा किती फायदा भेटेल युतीचा? युतीचा फायदा तर ज्याचं शिवसैनिक आहेत त्यांच्या आशीर्वादाने, की त्यांना खूप इच्छा होती राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येण्याची. त्याच्यामुळे त्यांचे आशीर्वाद तर आमच्या सोबतच येते. अगदी प्रत्येक दिवशी प्रचाराला पण येतात, दर दिवशी इकडे उपस्थित असतात. त्याच्यामुळे ते तर काही म्हणजे कुठे विचित्र असं नाहीच आहे, खूप छान गोष्ट आहे ती. आणि युतीचा फायदा यासाठी की मुंबईकरांना सध्या राजसाहेब, उद्धव साहेब आणि सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांची खूप गरज आहे. आणि जोपर्यंत ठाकरे ब्रँड मुंबईमध्ये येणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र आणि मुंबई वाचणार नाही. जे बाकीचे वोटर्स आहेत तिथे, म्हणजे मराठी सोडून गुजराती आहे, दुसरे किंवा कम्युनिटीचे, काय अपील करणार त्यांना? मराठी आणि गुजराती माझ्यासाठी समानच आहे, कारण मी त्यांच्यात वाढली आहे, लहानाची मोठी झाली आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी उत्तर भारतीय, मराठी किंवा कोणतरी साऊथ इंडियन असं काही माझं भेदभाव नाहीये, कारण माझे फ्रेंड सर्कल पण त्याच्यातच आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व लहानाचे मोठे झालो तर आम्ही मराठी आहे, महाराष्ट्राचे आहोत आणि एकत्र राहणार. आणि राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांचे मोठे फॅन आहोत आणि नक्की आम्ही त्यांची सर्व एकत्र मिळून महाराष्ट्र. भ्रष्टाचाराबद्दल थोडं सांगा. भ्रष्टाचार तर भरपूर ठिकाणी आपल्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये झालेला आहे. ज्या नागरिकांना कंपनी जी संस्था आहे त्या संस्थेने एक अहवाल बनवले, पुस्तिका बनवली प्रभाग क्रमांक 18च्या नगरसेविकाचा लेखाजोखा. आणि त्या लेखाजोखामध्ये असं नियोजन आरटीआय टाकून संपूर्ण माहिती काढलेली आहे. त्याच्यामध्ये 60 लाख रुपये टॅबचे उचललेले आहेत. ते टॅब किती लोकांच्या पर्यंत पोहोचले त्याची संपूर्ण माहिती त्या आरटीआय मध्ये टाकली आहे, की ह्याचे उत्तर फक्त नगरसेविकाच देऊ शकते. बँचेस वरती लाखो रुपये उचललेले आहेत. ते बँचेस, जुन्या बँचेस वरती पाट्या लावून तेच बँचेस आणि त्याच्यानंतर फक्त फंड उचललेले लाखो रुपये, करोडो रुपये आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर स्लम संस्थेमध्ये जेणेकरून साईधाम झोपडपट्टी, आंबेडकर नगर आणि प्रगती नगर या ठिकाणी 1,85,00,000 रुपये उचललेले आहेत. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही. 4 शौचालय स्लम मध्ये आहेत आणि 4 आंबेडकर नगर मध्ये आहेत. चारकोप मध्ये 15 वर्षात एकही शौचालय नाही, एक अभ्यासिका नाही. जे अँब्युलन्स मध्ये चालू केली होती ते अँब्युलन्स मध्ये ड्रायव्हर नाहीये असं लोकांना सांगण्यात यायचं, तुम्ही ड्रायव्हर आणि घेऊन जा. ज्या आमच्या पक्षांनी मी स्वतः अँब्युलन्स टाकल्यानंतर मग तुम्ही परत काढण्यात ती अँब्युलन्स केली. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. रिडेव्हलप मध्ये 2-3 बिल्डिंगच्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. अरिहंत प्रभू बिल्डिंग मध्ये ज्या ठिकाणी ज्या मेंबरनी, ज्या संस्थेने यांची अग्रीमेंट झाली त्यावेळी सांगितलं होतं की इथे कोणतेही कमर्शियल बनवायचं नाही. मॅकडॉनल्ड सारख्या, नंतर केएफसी सारख्या, बँकेसारख्या अशा मोठ्या मोठ्या कमर्शियल करून 10,000 स्क्वेअर फूट मध्ये जर स्विमिंग पूल होतं तर स्विमिंग पूल न बनवता तिथे स्वतःच 10,000 स्क्वेअर फूट मध्ये ऑफिस बनवलंय. त्या संस्थेची अजूनही केस चालू आहे आणि त्या तिच्यामध्ये पैसे दाबून ते पुढे पुढे ढकलण्यात संस्थेला न्याय मिळत नाही. तिथे लोक आत्महत्या करण्याची परिस्थिती आहे. सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांनी तिथे नोटीस बजावलेली आहे. हे चारकोपच्या नागरिकांना आम्हाला दाखवायचं आहे. आम्हाला कुठेही बिल्डर बनायचं नाही, फक्त लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि मराठी माणूस इथून मुंबईतून हद्दीपार नाही झाला पाहिजे. याच्यासाठी आम्ही त्यांना म्हणजे शह देतोय आणि आम्हाला आमच्या लोकांनी जर आम्हाला न्याय दिला ना तर त्यांना आम्ही न्याय नक्की देऊ. फक्त आम्हाला लोकांनी मतदानाच्या स्वरूपात 15 तारखेला रेल्वे इंजिनच्या स्वरूपात रेल्वे इंजिनच्या समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावं आणि मग लोकांना आम्ही या चारकोपच्या 18 नंबर मध्ये सगळे जे
दडपशाही दडपशाही आहे ती मोडून काढू आणि त्याला न्याय देऊ एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. निवडून आले तर. आणि किती वर्षापासून प्रॉब्लेम चालले, किती कामं झाले आहेत, काय विचार? सर्वप्रथम मी सगळ्यांना जय महाराष्ट्र बोलतोय. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपविभाग पांडुरंग देसाई गेली 34 वर्ष या विभागामध्ये मी राहतोय आणि 24 वर्ष त्या पक्षामध्ये अनेक पदं मी भूषवलेली आहेत आणि काम करतोय. गेल्या अनेक वर्षापासून या विभागामध्ये पाण्याची समस्या फार महत्वाची आहे. वारंवार आम्ही महानगरपालिकेचे उठाव करून संबंधित या इथल्या विभागातील नगरसेवक होते त्यांच्याशी वारंवार तक्रार करून देखील अजून पाण्याचा प्रश्न सुटलेला नाहीये. आता आमच्या उमेदवार कुमारी सदिच्छा विश्वास मोरे त्या एज्युकेटेड आहेत, सुशिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत. 25 वर्षाची कुमारी आहे आणि नक्कीच ती या विभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. पहिला प्रश्न आमचा पाण्यावरतीच असेल आणि पाणी ही जनतेची मूलभूत गरज आहे. पाण्या वाचून माणूस राहू शकत नाही. डेव्हलपमेंट काय झालाय वॉर्डमध्ये इतक्या वर्षात, आणि जी डेव्हलपमेंट नाही झालंय, तुमचा काय विचार आहे, काय डेव्हलपमेंट झाला पाहिजे? बघा, तसं बघायला गेलं तर फारशी डेव्हलपमेंट विभागात दिसत नाहीये. डेव्हलपमेंट आपण कधी बोलतो, एखादी सुसज्ज सामान्य जनतेला जी शाळा असते मुलांना, की जी मुलं आपल्या आता खाजगी शाळेमध्ये फी भरू शकत नाही, अशी जर एखादी इमारत उभी केली असती तर आपण समजू शकतो डेव्हलपमेंट झालेली आहे. आज या ठिकाणी खाजगी हॉस्पिटल आहेत, सामान्य जनतेला त्याचा खर्च परवडत नाहीये. समजा महानगरपालिकेच्या माध्यमातून एखादं सुसज्ज हॉस्पिटल या 15 वर्षात उभं राहिलं असतं तर नागरिकांना त्याचा लाभ चांगला मिळाला असता, सामान्य जनतेला त्याचा फायदा झाला असता. असं काही झालं नाहीये. त्याच्यानंतर हा म्हाडाचा एरिया असल्यामुळे अनेक मैदानं मोकळी पडलेली आहेत, पण मुलांच्यासाठी एक देखील चांगलं मैदान असं बनवलेलं कुठेच दिसत नाहीये. जसं क्रीडा मैदान म्हणजे समजा क्रिकेटचं असेल, व्हॉलीबॉलचं असेल, अनेक गोष्टी मुलांच्यासाठी खेळण्यासाठी असेल, एखादं स्कॅटिंग मुलांच्यासाठी असेल. म्हणजे या विभागामध्ये अनेक मुलं चांगले टॅलेंट आहेत, पण त्याच्यासाठी सुविधा इथे नाहीयेत, त्या झालेल्या दिसत नाहीयेत. त्याप्रमाणे अनेक गोष्टी कळलं का, या ठिकाणी समजा सामान्य घरातली मुलं आहेत, कारण इथे सामान्य लोकच राहतात, त्यांच्यासाठी एखाद्या लायब्ररी किंवा अभ्यासिका आपण बोलतो तशी एखादी अभ्यासिका जर उभा केली असती तर त्या मुलांना देखील त्याचा लाभ मिळाला असता आणि संधी चांगली मिळाली असती, अभ्यास करण्यासाठी मिळाली असती. शांततेमध्ये त्या लोकांनी अभ्यास केला असता, एखाद्या चांगल्या एक्झाम देऊ शकले असते. आज आम्ही ज्या वेळेला घरोघरी जातो तर पाहतो तर खरोखरच काही मुलांचं शिक्षण घेण्यासाठी चांगले उत्सुक असतात किंवा हुशार असतात, टॅलेंट असतात, परंतु ही सुविधा नसल्यामुळे घरात या गोष्टीला अडचण होते. तर या गोष्टी या विभागात झालेल्या नाहीत अद्याप. काय वोट अपील करणार तुम्ही? मी चारकोपच्या जनतेला एवढंच सांगेल, प्रभाग क्रमांक 18 मध्ये आमचा जो उमेदवार आहे सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे, देशाचे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांची अधिकृत युती आहे आणि अधिकृत उमेदवार म्हणून आमच्या कुमारी सदिच्छा विश्वास मोरे यांना इथे अधिकृत उमेदवार म्हणून डिक्लेअर केलेला आहे. उच्च शिक्षित उमेदवार आहे, 25 वर्षाची तरुणी आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. लोक आम्हाला सांगतात की यावेळेला आम्हाला बदल पाहिजे आणि तो बदल घडणार. आणि माझी लोकांना इथल्या जनतेला विनंती आहे की मी देखील या 34-35 वर्ष या जनतेमध्ये राहिलेला सामान्य शिवसैनिक आहे. मी हात जोडून त्यांना विनंती करत आहे की तुम्ही आता बदल करा आणि एका युवा तरुणाला संधी द्या आणि आपल्या या चारकोपचा विकास करून घ्या, असं मी अपील करणार आहे.